काय हो, काय झालं? लय उदास दिसताय तुम्ही. अगं, आपला माधू भेटला होता आज. काय रे माधे, काय झालं रडायला? अरे आपल्याकडची जातानाची ती शिवराची खास गायची वाट आहे, हा. तिथं माझा बैल सर्जा अडकून मिळाला रे. काही खरं नाही रे आता माझं. शांत हो माधे, शांत हो. रडू नको, नको रडू. लय वाईट झालं हो. काय हो, हा? ते चंदू भाऊंशी बोलून बघता का? एकदा विचारून तर बघा त्यांना, ते करतील मदत काहीतरी. हॅलो. हा हा भाऊ, मी बोलतो. आओ धरा, चंदू भाऊच्या ऑफिस मधून फोन आहे. काय? हा साहेब. काय काय सांगता? शिवाराचे रस्ते बनवायला घेतले? खूप खूप आभार सांगा चंदूभाऊंना आमचे. सांगतो मी सगळ्यांना. काय हो, काय झालं? कालच्या बैलाची हकीकत ऐकून चंदूभाऊंना लय दुःख झालं आणि त्यांनी सरकारच्या मदतीची वाट न बघता स्वतःच्या पैशांनी हे गावातले शिवारातले जे रस्ते आहे ना ते बनवायला घेतले. बरं झालं रे देवा. मी महादूला सांगून येतो. हे महादू, काय रे? अरे तुझ्या सरजा मेला नाही, तो शहीद झाला असं समज. म्हणजे चंदूभाऊंनी आपल्या गावातले सगळे शिवार रस्ते दुरुस्त केले आणि ते पण स्वतःच्या खर्चानी. आपल्या मतदारसंघातले जेवढे गाव आहेत ना त्यातले सगळे शिवार रस्ते ते सुधारवणार आहेत. देवा, चंदू भाऊच्या रूपात तूच आलास, ज्याला शेतकऱ्याचे दुःख कळाले. आता इथून पुढे कोणत्याही बैलाचा बळी नाही जाणार. चंदू भाऊ आमदारांनी स्वतःच्या खर्चानं अख्ख्या मतदारसंघातले 182 किलोमीटरचे शिवार रस्ते बनवलेत, ज्यांना शासकीय दर्जा मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यंदाच्या निवडणुकीत निवडून आल्यास सगळ्या रस्त्यांचं डांबरीकरण करण्याचा त्यांचा वादा पक्का आहे. सुधारित दळणवळण म्हणजे शेतीचा विकास, प्रगत शेतकरी म्हणजे विकसित समाजाचा एक भाग, आणि आमदार चंदूभाऊ म्हणजे आपल्या विभागाचा भक्कम आधार. आमदार चंदूभाऊंना प्रचंड मतांनी विजयी करा.